तुम्हाला याचाच अभ्यास करायचा आहे खरं म्हटलं तर. बोर्ड तर कुणीही पास होतं, त्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही. सर मी युट्यूबवरचे जे लेक्चर्स टाकेल ना त्याच्या समोर मी डेट टाकेल आणि टाइम ठीक आहे. आणि कोणतं लेक्चर आहे ते. ओके, चालेल. ते लिंक टाकत जा फक्त तिथं ग्रुपमध्ये. मी ग्रुपवरती लिंक टाकेलच, पण तरी जर एखाद्या हा परत जर कोणाला बघायचं असेल तर म्हणून सांगतोय मी. हा ठीक आहे, समजेल ना तिथून. ते ग्रुप बनवला ना मी एक नवीन, त्याच्यामध्ये फक्त व्हिडिओज टाकायचे बस. तिथून ज्याला पटला तो व्हिडिओ तिथून पाहून घ्यायचा, कोणतेही लेक्चरचं रिवाइज करत राहायचं. ओके. मागचं कसंही प्रश्न राहत नाही. आता 12वीचे जे स्टुडंट आहेत ना त्यांची तशीच सिरीज आहे, पहा तर तुम्हाला दाखवतो मी तसा. ते 12वी वाल्यांनी पण तसंच बनवलंय, पण मग त्यांची सिस्टीम छान बसलेली आहे समजा. तर हे पहा, हे पूर्ण ते व्हिडिओ त्यांचे जवळपास सर्व व्हिडिओ त्यांचे पहा मागचे. मग ते कोणी येऊन कशीही पाहत राहतं. समजलं का? असे टाकायचे. ओके. हॅलो. हो सर. हा, आणि समजा तुमच्यातल्या कोणाला 12वीचे लेक्चर करायची इच्छा असेल, आहे का? सर तर आहे का कुणाला? हो सर. तर मग त्यांनी 12वीच्या लेक्चरला बसायला हरकत नाही. हा ठीक आहे, चालेल सर. असेल तर सांगा तशी इच्छा. तसं काही नाही, त्यांचे लेक्चर 3-3, 4-4 होत राहतात दिवसाला. तुमचे पण तेवढे होत जातील पुढे. मी करेल सर. कुठलं चॅप्टर चालू केलं होतं मी तुम्हाला? ट्रिग्नॉमेट्री ना. हा, या ट्रिग्नोचं प्रॅक्टिस चालू आहे तुमची? हो सर. मला आदित्यचं भेटत नाही फक्त, बस. मग तुला आदिती तुमच्या दोघांचं प्रॅक्टिस सुरू आहे. तुमचे जे डाऊट्स आहेत ते संडेला आपण लेक्चर घेऊ, त्याच्यावरती सॉल्व्ह करू. फक्त डाऊट्सला हायलाइट करून ठेवा आणि ते सॅटर्डेला सर मला डाऊट पाठवून द्या. यायला कामच येत नाही, कारण की तुम्ही आधी इथे शिकवतात मग घरी सॉल्व्ह होतं. तरी पण समजा आलेच. आता आदिती तुला डाऊट्स आहेत वाटतं काहीतरी, है ना? काय हो म्हणते सर सर. तुम्ही? डाऊट्स येत हा असतील ना तुम्हाला सोडवताना? हा 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 हा, तर त्याला हायलाइट करून ठेवा. म्हणजे तुम्ही तुमच्या तुम्ही जेव्हा लिहितात ना तेव्हा त्याला राऊंड करून ठेवायचं क्वेश्चनला. म्हणजे ते मला हा. आता मला ते आदितीचे डाऊट्सचं सिम्बॉल माहिती आहे, की क्वेश्चनला नंबरला राऊंड करून टाकते, है ना? ओके. तर मला ते समजतं की हिला राऊंडेड क्वेश्चन म्हणजे हिला डाऊट्स आलेला आहे. सोल्युशन लिहून ठेवा, तिथे काही अडचण नाही, पण राऊंड करून ठेवा म्हणजे मला ते लवकर एक्सप्लेन करता येईल पटापट पटापट पटापट. आलं का सर लक्षात? मी तर फोनच करतो, माझा काही हा, प्रश्नच काय? मी तर तुम्हाला डायरेक्ट फोनच करतो, माझा काही प्रश्नच नाही. नाही रे, काही डाऊट्स फोनवरून क्लिअर होऊ नाही शकत. काही काही डायरेक्ट पूर्ण क्वेश्चन डाऊट असतो. सो दॅट टाइम मला असं वाटतं तुम्ही दर सॅटर्डेला एक पीडीएफ तयार करत चला तुमच्या नोट्सची. म्हणजे कुठली? फक्त डाऊट्सची पीडीएफ, आणि सोल्युशन लिहून टाकत चला त्याच्यासोबत. समजा तुम्हाला जे सोल्युशन आहे ना पीडीएफ मध्ये ते त्याच्या समोर लिहून घ्यायचं, आणि ते आपण नंतर सॅटर्डेला मला ते पीडीएफ सेंड करत चला. मी त्या पीडीएफ मधनच फक्त संडेला डाऊट्स क्लिअर करेन. समजलं का काय करायचंय? हो सर. काय करायचंय? आम्ही एक पीडीएफ बनवायची आहे, हा, त्यामध्ये एक छोटीशी पीडीएफ बनवत जरा. सॅटर्डेला काय करायचं, आठवड्याभरामध्ये जेवढे काही डाऊट्स आले तेवढे क्वेश्चन आणि सोल्युशन दोन्ही समोरासमोर लिहून घ्या. म्हणजे मला ते सोपं जाईल जरा, पटपट 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 पुढे जाईल. नाही तर मला लिहत बसावं लागेल सगळं. मग तिघांचे डाऊट सॉल्व्ह होतील. तर सोल्युशन सोबत पीडीएफ पण, म्हणजे पीडीएफ मध्ये सोल्युशन पण त्याच्यासोबत टाकून ठेवा, आणि एक बाजूला जागा सोडून ठेवा काहीतरी लिहायला, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा काही लिहायचं म्हटलं तर. आणि त्याला राऊंड करून ठेवा, आणि त्याची एक पीडीएफ तयार करत चला सॅटर्डेला त्या क्वेश्चनची फक्त. हो सर. मग काय होईल, तिघांच्या पीडीएफ आल्यानंतर त्या तिघ पीडीएफ मधनं मी तुम्हाला पटापट 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 1-1.5-2 तासांमध्ये क्लिअर करून टाकत जाईल सगळं. सॅटर्डेला का? ओके. हो सर. सॅटर्डेला पाठवत जा ती पीडीएफ मला, म्हणजे मी संडेला क्लिअर करेन. संडेला? हो, सर संडे सुट्टी बिट्टी काही भेटणार नाही तुम्हाला.
सर ओके. आता असतं ना कधी कधी कुठं बाहेर जायचं असतं वगैरे असतं. 1 तास घेतो की नाही आपण लेक्चर, त्याच्यात पण तुम्हाला सुटी पाहिजे. काय आहे, सिलेबस जरा मोठा आहे म्हणून जरा जीव काढावा लागतो, दुसरं काही नाही. जर तुम्ही 7वी 8वी 9वी 10वीला असले असते ना, तर आम्हीच म्हटलो असतो की 1 घंटा येऊन बसा, तुमचा पूर्ण सिलेबस होऊन जाईल वर्षभरामध्ये. पण ते ऍक्च्युली ते 12वीला तसं होत नाही. 12वीला जरा म्हणजे 11वी 12वीला जरा खूप मेहनत घ्यावी लागते. ते इतकं साधं सोपं सरळ नाही. म्हणजे तुम्हाला बोर्ड पण शिकवायचे, तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पण शिकवायची आहे, तितकी प्रॅक्टिस पण करून घ्यायची आहे, सो खूप वेळ लागतो. आणि 2-2.5 तास तुम्ही फक्त शिकू शकता दिवसाला, एवढीच तुमची कॅपॅसिटी असते. त्याच्या पलीकडे ऑब्व्हियसली आम्ही शिकवू शकत नाही, तुम्ही पण शिकणार नाही. सो पूर्ण दिवस लेक्चर घेणं, जेवढं जमतंय तेवढं लेक्चर्समध्ये ओढणं, एवढंच आपला एक एक प्रयत्न असतो आपला काहीतरी त्याच्यामध्ये. बाकी तुम्ही सेल्फ स्टडी करणं अपेक्षित आहे. खरं म्हटलं तेच महत्त्वाचं असतं. आम्ही फक्त गाईडलाईनसाठी आहोत. बाकी सगळं तुमच्या स्वतःच्या स्टडीवरती असतं ते. आता मागच्या वर्षी पण तसंच झालं. ज्या विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडी केला त्यांचे सीईटी वगैरे मध्ये स्कोर चांगले आले. आणि ज्यांनी टाइमपास करत राहिले शेवटपर्यंत काही नाही, गजकले ते. तर मागच्या यावर्षी आपल्याकडे 97 पर्सेंटाईल वाला स्टुडंट आहे समजून जातो. काही नाही, ऍव्हरेज स्टुडंट आहे एकदम. म्हणजे खूपच ऍव्हरेज स्टुडंट आहे. पण छान पर्सेंटाईल आहे. 97 पर्सेंटाईल म्हणजे. सर मी लॅब लावतोय. तुम्ही लॅब लावा, काहीही करा, फक्त अभ्यास करा. हे काय आहे तुम्हाला मी सांगतो. हे सगळी खेळ आहे ना, हा सगळा प्रॅक्टिसचा खेळ आहे. जे लोक ना फुल प्रॅक्टिस करतात, म्हणजे दिवस रात्र त्याच्यात प्रॅक्टिसच करतात, त्यांना समजो नको समजो काही फरक पडत नाही. मी तुम्हाला सांगतो, हा 97 ज्याचा पर्सेंटाईल आहे ना, याच्या वडिलांनी, याच्या आईने आम्हाला 11वी मध्ये फोन करून सांगितलं होतं की आमच्या मुलाला टेन्शन येते, तुम्ही त्याला काहीतरी काउन्सिलिंग करा. म्हणजे त्याला काही समजायचं नाही. कारण ऑब्व्हियसली तुमची पण तीच गत असेल, तुम्हाला पण असं वाटत असेल की खूप जास्त सिलेबस वाढून गेला आहे, हे तर फर्स्ट क्वेश्चन आहेत आणि एवढी कशी प्रॅक्टिस माझी करायची. माझी प्रत्येकालाच होतं ते. सगळ्यांचीच गत असते, तुमचीच नाही, एकट्याची नाही, प्रत्येकाचीच गत आहे. पण विषय काय असतो, त्याला आम्ही तेव्हा पण तेच सांगितलं, पण तो मुलगा ऐकायचा. त्याला तेच सांगितलंय, पहा तुला काय आहे, तुला ऍव्हरेज पर्सेंटेज होत ना, त्याला 71 पर्सेंटेज होत नाही 10th ला. काय मोठी गोष्ट आहे 71 पर्सेंटेज. पण त्याला सीटी मध्ये चांगले पर्सेंटेज आहेत ना, 97 पर्सेंटेज आहे, सो वेल अँड गुड आहे. 95 पर्सेंटेज आहे जवळपास, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ मायमध्ये. सो जबरदस्त रिझल्ट आहे त्याचा. हा जो फॅक्टर आहे, हा कशाचा फॅक्टर आहे, तो दर दिवसाला तो 11th असताना 12वीच्या क्लासला बसून जायचा. आणि आम्ही परमिशन देतोच ती, ते तुम्हाला पण राहील पुढे. जे इंटरेस्टेड आहेत ना स्टडी करण्यामध्ये, आम्ही त्यांना 12वीच्या क्लासला पण बसवतो, काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी 11th असताना 12th क्लास केले, तर 2 वेळेस 12वी केली समजा, असं म्हणायला हरकत नाही. 2 वेळेस 12वी केली, समजायचं नाही त्याला तर मग प्रॅक्टिस करत राहायचा, नुसते प्रश्न सॉल्व्ह करत राहायचा. काहीतरी दररोज दिवसाला 20-30 सुरूच होतं त्याचं 2 वर्ष. बराच अभ्यास करून टाकल्यानंतर सोयीचं होऊन गेलं ते. नंतर म्हणतो ओके, आज आपल्या क्लासमध्ये स्वतःच लेक्चर कंडक्ट करतो तो. आज 12वीचा स्टुडंट आहे आणि आपल्या क्लासमध्ये लेक्चर घेतो 12thचेच. हे मोठी गोष्ट आहे की नाही. 12वीच्या विद्यार्थ्याला आम्ही 12वीचेच लेक्चर कंडक्ट करण्यासाठी सांगितले. म्हणजे काहीतरी आहे की नाही त्याच्यामध्ये. हो. ऐकू येतंय का? हॅलो. हो सर. हा, तर एक्स्ट्रा लेक्चर असतात ते समजा, की बाबा एक्स्ट्रा करिक्युलर व काहीतरी एक्स्ट्रा रिव्हिजन व्हावी, एक्स्ट्रा व्हावं. आम्ही 12th जो स्टुडंट होता मागच्या वर्षीचा, त्यालाच आम्ही एक्स्ट्रा लेक्चर कंडक्ट करायला सांगतो. सुपेरियर शिकवतो एकदम. तुम्ही जर त्याचं लेक्चर ऐकलं, तुम्हाला वाटणार पण नाही की 12वीचा स्टुडंट आहे. नॉलेजची लेवल असते. सो एकदा लेवल अटेंड झाली मग त्याच्या वय बी डझंट मॅटर या गोष्टी. आता वरद पांडे म्हणून आहे पहा, तुम्हाला दाखवतो पहा मी मेसेज. ते एक जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये त्याचा मेसेज आलेला असेल. हा, आता त्याचं लेक्चर सुरू असेल, आता सुरू असेल त्याचं लेक्चर. पण नेमाडे क्लासेसमध्ये हे जे दिसतंय का तुम्हाला इथं, हे नाव, हा जो मुलगा आहे ना, हा स्टुडंट आहे आपला या वर्षीचा, म्हणजे झाली ते बॅचचा, आणि ते लेक्चर अटेंड करतोय. दिसतंय ना हे, समजलं का? जॉईन फॉर हो सर. केमिस्ट्री. तर ही जी गोष्ट आहे ना, ही जॉईन फॉर केमिस्ट्री का बरं म्हणतो तो,
त्याला 97% आहे त्याच्यामध्ये, म्हणून तो जॉईंट फॉर केमिस्ट्री बनतो. गोष्ट नॉलेजची, ते वय एज वगैरे या सगळ्या गोष्टी फॉल्टी असतात. ज्याच्याकडे नॉलेज आहे त्यांनी डिलिव्हर करावा. तर याच्यासाठी आमचे लेक्चर्स तर असतातच, सोबत आपण एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी म्हणून 12वीच्या स्टुडंटसाठी एक्स्ट्रा रिव्हिजन टाकलेलं आहे. तुमच्यासाठी पण असेल ते पुढे. सो एक्स्ट्रा रिव्हिजन प्रत्येक चॅप्टरची. त्याला पैसे देता का? मग पेड असतो ना तो, फुकटात थोडी असेल. एवढी गोष्ट आहे फक्त की मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय की प्रत्येकालाच कठीण जातं. जसं तुम्हाला वाटतंय ना आज, तसं प्रत्येकालाच वाटतंय ते. ते मागच्या वर्षीचा जो मुलगा होता त्याला पण तसंच वाटायचं, आणि प्रत्येकाला तसंच वाटतं की 12वी खूप कठीण होऊन गेलेली आहे, ह्या आपल्या जरा आवाक्याच्या बाहेर चाललंय. पण तसं काही नसतं. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा, तुम्ही रेंज मध्ये अटेंड करून घेणार, असं असतं ते. पण जे प्रॅक्टिस करायलाच तयार नाही त्यांचं तर मग अवघड आहे. एवढंच म्हणणं आहे माझं. एवढे सगळे क्वेश्चन आहेत, हे करायचे तुम्हाला. याच्यानंतर MTG करायचंय, एवढं करा तुम्ही, तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही. तुम्ही आरामात पेपर सॉल्व्ह करणार व्यवस्थित. सो हा, तर आपण आता काही क्वेश्चन कडे जाऊ. थोडे टफ क्वेश्चन, थोडे टफेस्ट क्वेश्चन पाहतो. ओके, सोल्युशन वरून पटकन समजतात ते. जसं की हा 11 नंबरचा क्वेश्चन थोडा वाटतोय पहा वेगळा. ओके, वेगळा पण नाही, तो सेमच आहे. याच्यामध्ये पहा, हा कोसेक वाला आहे, इथं साइन कसं काय आलं? खालीवर झालेले ते क्वेश्चन. क्लासिकलचे. हा क्वेश्चन आहे बघा तो 12 नंबरचा. तो या ठिकाणी 11th आहे. फक्त थोडंसं ऍडजस्ट करा ते. हा, ते PDF थोडीशी जुनी आहे आणि हे सोल्युशनची PDF थोडीशी नंतरची, सो त्याच्यामुळे तसं झालं ते. क्वेश्चन पाहून जरा आन्सर लिहिजा. आता हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन सेम आहे पहा. याचा 12 नंबरचा क्वेश्चन आहे तो, आणि याचा 11 नंबरचा क्वेश्चन. एक क्वेश्चन पुढे मागे चालते ते. ओके, PDF सॉल्व्ह करताना व्यवस्थित चेक करा, नाही तर गडबड करायला काही पण लिहा. सो इथं पहा, क्वेश्चन आहे तुमचा 3π/4. हा याच्यापेक्षा तुमचा जो अल्फा अँगल आहे तो मोठा असला पाहिजे, आणि पायपेक्षा तो अँगल छोटा असला पाहिजे. म्हणजे कुठला क्वाड्रंट हा? कुठला क्वाड्रंट हा? कुठला क्वाड्रंट? काय सर? 3π/4. 3π/4 पेक्षा अल्फाची व्हॅल्यू छोटी असली पाहिजे, म्हणजे मोठा असला पाहिजे अल्फा अँगल, आणि तो पाय पेक्षा लहान असला पाहिजे. म्हणजे कुठला क्वाड्रंट येतो तो? पाय पेक्षा लहान, 3π/4 पेक्षा मोठा. कुठला क्वाड्रंट येतो हा? कोणता सर? अरे हा क्वाड्रंट कुठला आहे रे? अरे काय, किती वेळ सांगायचा आता क्वेश्चन. अल्फा हा 3π/4 पेक्षा लार्जर असला पाहिजे आणि पाय पेक्षा छोटा असला पाहिजे. कुठला क्वाड्रंट येईल हा अल्फाचा अँगल? अल्फा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल? फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट? कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल? सेकंड, सेकंड क्वाड्रंट, थर्ड. थर्ड. थर्ड क्वाड्रंट. 3π/4 आणि सेकंडच्या मध्ये ना? जर तुम्हाला 3π/4 आणि हे असं समजत नसेल तर याला डिग्री मध्ये कन्वर्ट करा. डिग्री मध्ये कसं कन्वर्ट करायचं? हे पायची व्हॅल्यू 180 टाकायची, पण दुसरं काही करायचं नाही. पायची व्हॅल्यू 180 टाकायची, म्हणजे 3 × 180 / 4 असं त्याची व्हॅल्यू ऍक्च्युअली. ओके,
आणि हे काय आहे अल्फा, हे आहे 180 पेक्षा, 180 पेक्षा लहान पाहिजे, आणि हे 3 × 180 डिवाइड बाय 4. आता याला सॉल्व्ह करा, काय भेटेल हे 270. 4 टू चा इथं 90 भेटेल आणि इथं 2 भेटतील खाली. 90 × 3 किती झाले 270 बरोबर, डिवायडेड बाय 2. 270 ला हाफ करा, किती झाले 2 1 2, 2 3 6, आणि 1 कॅरी झाला, 2 5 10, म्हणजे 135 डिग्री. समजलं का? हो. म्हणजे काय म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा, 135 डिग्री पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान, म्हणजे कुठला क्वाड्रंट हा, म्हणजे कुठला क्वाड्रंट हा, सेकंड. सेकंड. काय मोठी गोष्ट आहे त्याच्यामध्ये, एवढा काय विचार करावा लागतो. हे एवढं आहे, इथं 0 डिग्री, हे 90 डिग्री, हे 180 डिग्री, आणि हे 270 डिग्री इथं खाली. मी तुम्हाला काय म्हटलं 135 90 आणि 180 च्या मध्ये कुठेतरी इथं 135 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान, म्हणजे कोणता क्वाड्रंट आहे हा, सेकंड क्वाड्रंट आहे ना. आम्ही तिसरं म्हणलो होतो. अरे लॉजिकल. आम्ही तिसरं म्हणलं होतं पण सेकंड आहे असं लिहायला. हा, सो हा सेकंड क्वाड्रंट मध्ये अल्फा असणार, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर त्यांनी सांगितलंय कोसेक स्क्वेअर अल्फा प्लस 2 कॉट ऑफ अल्फा चा स्क्वेअर रूट इज इक्वल टू व्हॉट, काय असेल. आता काय करणार, थोडंसं सिम्प्लिफाय करा त्याला. कोसेक स्क्वेअर अल्फा प्लस 2 कॉट ऑफ अल्फा. आता नीट लक्षात घ्या, ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्हाला काही फ्रीडम आहेत पहा. तुम्हाला काय समजतं, तुमच्याकडे स्क्वेअरच्या आयडेंटिटी होते पहा, आठवा. तुमच्याकडे स्क्वेअरच्या आयडेंटिटी, या 3 स्क्वेअरच्या आयडेंटिटी सर्वात जास्त यूज केल्या जातात. कुठल्या 3 आहेत त्या सुपर हेक्सागॉनच्या, त्या 3 आयडेंटिटी आठवतात का तुम्हाला? हो सर. ते 1 वाले इथं साइन असतं, इथं कॉस असतं, इथं टॅन असतं, साइन इथं स्क्वेअर कॉट असतं, प्लस इथं कॉस सेक असतं. स्क्वेअर हा, थीटा. त्या 3 आयडेंटिटी सांगा पटकन. काय होती ती साइन पहिली, स्क्वेअर थीटा प्लस साइन कॉस स्क्वेअर स्क्वेअर थीटा, थीटा इज इक्वल्स टू 1. हा, इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर सेक 1 स्क्वेअर प्लस, थीटा मायनस टॅन, 1 ही प्लस लाईन टॅन लाईनशी स्क्वेअर घ्या ना. थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. सेक स्क्वेअर थीटा. ओके, आणि त्याच्यानंतर एक 1 प्लस 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा स्क्वेअर इज थीटा इक्वल टू कोसेक कोसेक स्क्वेअर थीटा. स्क्वेअर थीटा. आठवली का तिन्ही? हो सर. तिन्ही आठवल्या का आदित्य? हो सर. हो सर. हा, आता या आयडेंटिटीचा सर्वात जास्त यूज केला जातो ट्रिग्नोमेट्री मध्ये. आणि हे कसं समजतं आपल्याला ही आयडेंटिटी वापरायची का? तर जनरली काय असतं, क्वेश्चन मध्ये हे साइन आणि कॉसचं रिलेशन असं दिलेलं असतं कोणाशी तरी, म्हणजे साइन आणि कॉस असे समोरासमोर आलेले असतात, आणि स्क्वेअर असतात त्यांचे. मेन गोष्ट ही आहे, म्हणजे टॅनचा स्क्वेअर असतो आणि आपल्याला सेक आणायचं असतं, किंवा सेक असतो तर टॅन आणायचं असतं, टॅन स्क्वेअर आणायचं असतो. आपल्याला कॉट स्क्वेअर दिलेला असतो तर सेक कोसेक स्क्वेअर आणायचा असतो, किंवा कोसेक स्क्वेअर दिलेला असतो तर कॉट स्क्वेअर आणायचा असतो. अशी जर आपल्याला कंडिशन असेल, म्हणजे यांचं रिलेशन, साइन स्क्वेअर दिला तर कॉस स्क्वेअर पाहिजे, कॉस स्क्वेअर दिला तर साइन स्क्वेअर पाहिजे, टॅन स्क्वेअर दिला तर सेक स्क्वेअर पाहिजे आपल्याला, सेक स्क्वेअर दिला नाही तर टॅन स्क्वेअर पाहिजे, किंवा कॉट स्क्वेअर दिला तर कोसेक स्क्वेअर पाहिजे, कोसेक स्क्वेअर दिला तर कॉट स्क्वेअर पाहिजे. अशा टाइपचे कंडिशन जर असतील तर या केसेसमध्ये आपण ह्या आयडेंटिटीचा वापर करणं पसंत करतो, म्हणजे ही आयडेंटिटी तिथं वापरली जाते. आता या ठिकाणी तुम्हाला ती केस पाहायला भेटते की नाही, कोसेक स्क्वेअर अल्फा दिलेला आहे आणि ते कॉट ऑफ अल्फा दिलेला आहे. म्हणजे कोसेक स्क्वेअर अल्फा आणि कॉट ऑफ अल्फा यांचं रिलेशन आपल्याला माहिती आहे. काय असतं ते, 1 प्लस कॉट स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर अल्फा असतं. बरोबर की नाही? बरोबर की नाही? हो. हा, मग आता ह्या कोसेक स्क्वेअर अल्फाला मी कॉट मध्ये कन्वर्ट करू शकतो का? 1 प्लस 1 मायनस कॉट स्क्वेअर अल्फा लिहिलं तर काही बिघडेल का तिथं? नाही. मग टाका तिथं. मग हे प्लस असलं पाहिजे, ते मायनस लिहिलं मी चुकून. 1 प्लस कॉट स्क्वेअर अल्फा असतं. 1 प्लस कॉट स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर अल्फा असं असतं ते. कोसेक स्क्वेअर अल्फाच्या जागी 1 प्लस कॉट स्क्वेअर अल्फा सबस्टिट्यूट करा. आपण काय करणार, असं का बरं केलं मी, कारण पुढे कॉट आहे. समजलं का? हो. हा, ते लॉजिक असतं. आता हे या कोसेकला मी सबस्टिट्यूट करतो, तर मला काय भेटेल, स्क्वेअर रूट मध्ये कोसेकचा जागी मी काय टाकू शकतो, 1 प्लस कॉट स्क्वेअर अल्फा, आणि हे प्लस 2 कॉट ऑफ अल्फा आहेच. बरोबर. आता हे तर आयडेंटिटी आहे, 1 चा स्क्वेअर आहे पहा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 2ab, याला इंटू 1 म्हणू शकतो मी.
आहे की नाही आयडेंटिटी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कशाचा फॉर्म्युला आहे हा ए स्क्वेअर प्लस बी काय स्क्वेअर सर? प्लस 2ab ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab ची अरेंजमेंट नाही दिसत आहे का तुम्हाला हो. हे पहा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab ए म्हणजे कॉट ऑफ अल्फा बी म्हणजे 1 1 ला मी लिहू शकतो तिथं म्हणजे हे कोणाचा फॉर्म्युला आहे हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab ए प्लस काय बी फॉर्म्युला ब्रॅकेट होल स्क्वेअर. ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर ना आता कोणी कोणी याला या 2ab ला असं मध्ये लिहितं तर काय बिघडलं प्लस तर आहे ते चालतं इकडे तिकडे लिहिलेलं मग हे ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर असतो तसं या ठिकाणी कोण येणार मग ए म्हणजे कोण 1 आणि बी म्हणजे कोण कॉट ऑफ अल्फा बरोबर ना हो. मग काय लिहिता येईल मला मला असं लिहिता येईल की नाही हे असं होतं पहा 1 चा स्क्वेअर प्लस कॉट स्क्वेअर अल्फा प्लस 2 कॉट ऑफ अल्फा आणि त्याला इंटू 1 करू शकतो मी म्हणजे हा फॉर्म्युला बसला तुमच्या बरोबर मग या फॉर्म्युल्याचं तुम्ही एक्सपान्शन लिहितो शॉर्टकट लिहिणार इथं 1 प्लस कॉट ऑफ अल्फा चा होल ब्रॅकेट स्क्वेअर शॉर्टकट त्याचा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab चा सो टेकिंग हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे तुम्हाला मध्ये काय भेटलं 1 प्लस कॉट ऑफ अल्फा क्लिअर क्लिअर हो. हा सो तुम्हाला आन्सर भेटलं 1 प्लस कॉट ऑफ अल्फा ओके पण आता या ठिकाणी फक्त एवढा आन्सर देऊन फायदा आहे का म्हणजे हे आन्सर लिहिणार का तुम्ही पहिला ऑप्शन नाही कारण त्याने अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे तो अल्फा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे ना मग त्या अल्फाची व्हॅल्यू टाकता येते की सेकंड. नाही हा मग त्याची व्हॅल्यू टाकता येते आपल्याला सो इथं खाली काही ऑप्शन आहेत पहा जसं की इथं पहा आता या ठिकाणी काय आहे तुमच्या अल्फाची जी व्हॅल्यू आहे ती सेकंड क्वाड्रंट मध्ये येते सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि अल्फा जर अल्फा जो आहे तो कॉट ऑफ अल्फा येतो तुम्हाला काय भेटलंय 1 प्लस कॉट ऑफ अल्फा ओके आता जर विषय पाहायला गेला तर हा जो कॉट ऑफ अल्फाची जी व्हॅल्यू असणार ती कॉट ऑफ अल्फाची व्हॅल्यू सेकंड क्वाड्रंट मध्ये कशी असली पाहिजे निगेटिव्ह असली पाहिजे बट या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ही जी कॉट ऑफ अल्फाची व्हॅल्यू येणार आहे ती 180 डिग्रीला -1 येते म्हणजे 180 डिग्रीला ती काय असते -1 असते बरोबर कॉट ऑफ अल्फा कॉट ऑफ 180 डिग्री हो सर. -1 येईल म्हणजे तुम्हाला मी सांगितलं 180 पेक्षा तो छोटा पाहिजे बरोबर सो तुमची कॉट ऑफ अल्फाची व्हॅल्यू ही 180 पेक्षा म्हणजे -1 पेक्षा ऑलवेज लेसर असली पाहिजे कारण तो 180 डिग्री पेक्षा लहान आहे की नाही अँगल मग त्याची 180 डिग्रीला तो -1 येतो त्याच्यापेक्षा ती ऑलवेज व्हॅल्यू छोटी आली पाहिजे की नाही छोटी आली पाहिजे की नाही हो. हा -1 पेक्षा लहान व्हॅल्यू असणार समजा असं असं म्हणण्याचा अर्थ आहे मला -1 पेक्षा लहान म्हणजे अजून मायनस मध्ये गेली ती बरोबर की नाही समजलं का -1 पेक्षा लहान व्हॅल्यू कुठल्या असतात -2 -3 -4 -5 अशा व्हॅल्यू लहान असतात ना हो. हा मग आता समजा तुमची हे कन्फर्म आहे की इथं कॉट ऑफ अल्फाची व्हॅल्यू ही -1 पेक्षा छोटी असणार कारण कॉट ऑफ 180 डिग्री -1 असतो आणि तुमचा जो अँगल आहे तो 180 डिग्री पेक्षा छोटा आहे सो कॉट ऑफ अल्फाची व्हॅल्यू -1 पेक्षा छोटी असणार तुम्हाला जे आन्सर भेटले ते 1 प्लस कॉट ऑफ अल्फा भेटलेले आहे आता विषय असा इथं की कॉट ऑफ अल्फाची व्हॅल्यू जर -1 पेक्षा पण लहान असेल तर ऑब्विसली या ठिकाणी -1 पेक्षा मोठा नंबर असला पाहिजे म्हणजे -2 -3 -5 असं काहीतरी आणि आपण जेव्हा याचे कॅल्क्युलेशन करू तेव्हा याचा आन्सर पण निगेटिव्हच भेटेल मग कारण जर नंबर हा मोठा असेल निगेटिव्ह वाला त्याचा आन्सर निगेटिव्हच भेटेल की नाही प्लस मायनसचं +1 जर त्याच्यामध्ये ऍड केला तर -2 + 1 -1 भेटतं -2 + 3 -1 -3 -2 भेटणार नाही समजलं समजलं. म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे की 1 प्लस कॉट ऑफ अल्फाची व्हॅल्यू ही ऑलवेज लेस दॅन 0 राहील म्हणजे असं का त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला कारण हा जो अल्फा अँगल आहे तो अल्फा अँगल 180 डिग्री पाय पेक्षा छोटा आहे पाय आपण जर कॉट ऑफ पाय घेतला तर त्याचा आन्सर तुम्हाला -1 भेटतो सो म्हणण्याचा अर्थ आहे की कॉट ऑफ अल्फाची जी व्हॅल्यू भेटणार आहे ती ऑलवेज -1 पेक्षा छोटी असणार आहे बरोबर कारण तो
पायपेक्षा छोटा अँगल आहे. -1 पेक्षा छोटी व्हॅल्यू याचा अर्थ काय असतो की -2, -3, -4, -5 अशी मोठी म्हणजे निगेटिव्ह मध्ये व्हॅल्यू असते अशी. समजला? समजा आपण काय केलं की याच्यापैकी एखाद व्हॅल्यू पण इथं कन्सिडर केली या ठिकाणी, तर काय भेटेल ते 1 प्लस -2 जाईल. त्याचा आन्सर ऑलवेज निगेटिव्ह भेटेल की नाही? -1 भेटेल. समजा आपण -2 टाकली तर 1 प्लस -3 टाकली तिथे आन्सर -2 भेटेल. आपण समजा 1 इथं खाली 1 प्लस -4 टाकली तर आन्सर -3 भेटेल. सो ऑलवेज तुम्हाला जे आन्सर भेटतं ते कसं भेटतं? निगेटिव्ह भेटतं की नाही? निगेटिव्ह भेटेल ना? हो. हा, मग माझा म्हणण्याचा अर्थ आहे की तुमची ऑलवेज जे व्हॅल्यू भेटणार आहे ती निगेटिव्ह भेटणार आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो की 1 प्लस कॉट ऑफ अल्फाची व्हॅल्यू ऑलवेज 0 पेक्षा छोटी राहणार, निगेटिव्ह राहणार म्हणजे छोटी राहणार. बरोबर? बरोबर? हो. हा, तर मी असं म्हणू शकतो काय मग की हे जे आहे व्हॅल्यू, ही जी व्हॅल्यू येणारच आहे ही कम्प्लीट निगेटिव्ह व्हॅल्यू येईल. प्रत्येक वेळेला ही व्हॅल्यू निगेटिव्ह राहणार आहे. 0 पेक्षा छोटी म्हणजे निगेटिव्ह राहील की नाही ती? समजलं का? समजलं का? हो. हा, मग आता जर ही व्हॅल्यू निगेटिव्ह राहणार आहे तर हा मायनस जर मी मध्ये घुसवला तर हे -1 इंटू -1 आणि हा मायनस आणि हा प्लस मायनस, तर मायनस कॉट ऑफ अल्फा म्हणजे ही ऍक्च्युअल व्हॅल्यू असली पाहिजे त्याची. मग हा ऑप्शन नंबर 3 आहे, म्हणून हा करेक्ट ऑप्शन. त्या अँगलने घोड केला. जर फक्त एवढं राहिलं असतं तर हे पहिलं आन्सर आलं असतं, पण हा अँगल असा असल्या कारणाने ती गडबड झाली. ओके ओके. हो सर. हो सर. असे टफ क्वेश्चन आपल्याला टॅकल करता आले पाहिजे. हे थोडंसं तुमच्या प्रॅक्टिसनेच होईल. याला असं तुम्ही सहजासहजी टॅकल नाही करू शकत. म्हणून थोडेसे टफ क्वेश्चन पाहतो मी इथं आणि घेतो. आता हा 17 नंबरचा आलेला लेटेस्ट क्वेश्चन आहे पहा, 13. त्याला पहा, याच्यात काय सांगितलं तुम्हाला, इफ कोसेक ऑफ थिटा मायनस कॉट ऑफ थिटा इज इक्वल टू 2017, बरोबर, देन क्वाड्रंट इन विच थिटा इज लाय. थिटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय होत असेल ते सांगा. आणि त्याने एक रिलेशन सांगितलंय, कोसेक ऑफ थिटा मायनस कॉट ऑफ थिटा हा 2017 असतो. ओके. कसं फाइंड करणार? ओके, आता थोडं लक्ष द्या इकडे. जर आपण क्वाड्रंटच्या हिशोबाने जर स्टडी करतोय, ओके, तुम्हाला चारही क्वाड्रंट देऊन टाकले तिथं, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. आता तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईक करेल हे तुम्हाला एक्झॅक्टली विचारलंय. ओके, याच्यात तुम्ही 50-50 वर तर डेफिनेटली येऊ शकता. म्हणजे तुम्हाला न काही लॉजिक, न काही डोकं लावता 50-50 आन्सर भेटेल. हा, डोकं लावलं तर मग पुढे 50-50च्या पुढे जायची गरज पडेल. समजा टुक्का मारायचा असेल तर तुम्हाला 50-50 पर्यंत डेफिनेटली भेटणार. का? कारण मला सांगा पहा, कोणत्याही आन्सरचं कोणत्याही क्वाड्रंट असेल तर त्याचं फर्स्ट हे इथं आन्सर त्याचं पॉझिटिव्ह आलेलं आहे, याचा अर्थ ते डेफिनेटली फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असू शकतं. बरोबर की नाही? हो. बरोबर की नाही? हा, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल व्हॅल्यूज पॉझिटिव्ह असतात. सो हा फर्स्ट क्वाड्रंट तुमचा ऑप्शन जनरली ओपन होतो प्रत्येक केस मध्ये. राहिला प्रश्न बाकीच्या केसचा. आता कुठल्या केसमध्ये ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल? जेव्हा हा कॉट निगेटिव्ह असेल दॅट टाइम फक्त ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह होऊ शकते. समजलं का? का माहिती का? कारण हा ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह, हे निगेटिव्ह होऊन पॉझिटिव्ह होईल आणि मगच ते आन्सर पॉझिटिव्ह येईल. समजलं का? समजलं का नाही समजलं? हा, थोडस लॉजिक लावा, लॉजिक. तर मग काय म्हणणार आहे पहा, हा कॉट कोणत्या याच्यामध्ये निगेटिव्ह असतो? त्या बऱ्याच गोष्टींमध्ये निगेटिव्ह असतो. कुठल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह येतो? कुठल्या क्वाड्रंट मध्ये? थर्ड क्वाड्रंट मध्ये तो पॉझिटिव्ह असतो. बरोबर, कॉट थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो ना. हो. म्हणजे थर्ड क्वाड्रंट आन्सर असू शकत नाही. आलं लक्षात?
आलं का लक्षात? हो. हा, हे जे मी तुम्हाला टेक्निक सांगतोय, ही टेक्निक ती टेक्निक आहे की आपल्याला जेव्हा आन्सर काढणं असं वाटतं की जेव्हा आपल्याला जमत नाहीये किंवा असं वाटतं की खूप मोठं होणार आहे, तेव्हा तुम्हाला शॉर्ट मध्ये जर आन्सर काढायचं असेल तर तुम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंग यूज करा. रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय? उत्तर शोधण्यापेक्षा जे उत्तर नाहीत ते शोधा. म्हणजे जो उरलेला ऑप्शन असेल तो तुमचा करेक्ट आन्सर असतो. समजलं? समजलं का? हो. हा, तर ही रिव्हर्स इंजिनिअरिंग यूज करा, हे तुम्हाला जास्त कम्फर्ट राहील. सो आता या ठिकाणी कन्फर्म आहे की थर्ड क्वाड्रंट यूज शकत नाही, इम्पॉसिबल आहे ते. त्यानंतर गोष्ट पहा, फर्स्ट क्वाड्रंट पॉसिबल आहे. ओके, आता फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट, आता याच्यामध्ये पण पाहू आपण काय होणार आहे. तर थर्ड तर डेफिनेटली नाहीये, म्हणजे आपल्याला 25% आपली प्रॉबिलिटी खलास झाली. राहिला प्रश्न कोसेकचा. हा कोसेक मायनस, आता हा मायनस आहे इथं, बरोबर? म्हणजे कॉट हा मायनस असला पाहिजे आणि कोसेक हा प्लस असला पाहिजे. अशी कोणची कंडिशन आहे? अशी कोणत्या क्वाड्रंट मध्ये येते? कोसेक हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये प्लस असतो? कुठल्या क्वाड्रंट मध्ये प्लस असतो? सेकंड. सेकंड, बरोबर. सेकंड क्वाड्रंट मध्ये तो प्लस असतो आणि तिथं बरोबर कॉट हा मायनस येतो का? येतो का? काय? सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला कंडिशन कशी पाहिजे? हे आन्सर कधी पॉझिटिव्ह येईल इकडे? जेव्हा हे दोघं पॉझिटिव्ह असतील, बरोबर, तेव्हा ते आन्सर पॉझिटिव्ह येऊ शकतं, नाहीतर अदरवाईज चान्सच नाही काही पॉझिटिव्ह येण्याचा. हे आन्सर पॉझिटिव्ह येण्यासाठी हे निगेटिव्ह साईन घालावं लागेल की नाही याचं? समजलं का? आणि ते निगेटिव्ह साईन कधी जाईल? जेव्हा हा कॉटची व्हॅल्यू मायनस असेल. मायनस मायनस होऊन ते प्लस होईल. समजलं का? समजलं का? हो. म्हणजे कॉटची व्हॅल्यू मायनस पाहिजे आपल्याला आणि कोसेकची व्हॅल्यू प्लसच पाहिजे. सो हे बाहेरचं मायनस आणि हे आतलं मायनस होऊन ते प्लस होणार आहे आणि हे इकडची कोसेकची व्हॅल्यू प्लसच राहील, प्लस प्लस होऊन ते प्लस होईल. समजलं का लॉजिक? हा, हो. हा, म्हणजे आपल्याला जर करेक्ट आन्सर आणायचं असेल तर आपल्याला काय लागणार आहे? कोसेक आपल्याला प्लस पाहिजे, कोसेक हा प्लस असला पाहिजे आणि कॉट हा कसा असला पाहिजे? कॉट थिटा हा मायनस असला पाहिजे. ही कंडिशन ज्या क्वाड्रंट मध्ये सॅटिस्फाय होईल तो क्वाड्रंट आपला आन्सर असतो. बरोबर? बरोबर? हो. हा, आता मला सांगा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ही कंडिशन सॅटिस्फाय होते का? ही पहिली तर होईल, पण ही मायनस येत नाही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, प्रत्येक व्हॅल्यू प्लसच असते तिथं. मग ही कंडिशन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येईल का? नाही, बरोबर ना? हो. अरे, समजताय की नाही समजत आहे? हो सर. हा, मी तुम्हाला शॉर्टकट सांगतोय, म्हणजे प्रश्न प्रत्येक वेळी हुशारीने सॉल्व्ह करायला लागतं अशातला भाग नाहीये. थोडस स्मार्ट वर्क करावं लागतं आणि ज्याच्याकडे स्मार्ट वर्क आहे तो प्रश्न कसा पण सॉल्व्ह करतो. मग स्मार्ट वर्क शिकून घ्या कसं करतात. आपलं बेसिक नॉलेज आणि स्मार्ट वर्क एवढंच करायचं तुम्हाला. थर्ड क्वाड्रंट येणारच नाही का? कारण थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉटची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असते आणि आपल्याला निगेटिव्ह पाहिजे. ओके ओके. येस सर. हा, राहिला फोर्थ क्वाड्रंटचा प्रश्न. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कोसेकची व्हॅल्यू निगेटिव्ह येऊन जाते, आपल्याला कोसेकची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे होती आणि कॉटची व्हॅल्यू निगेटिव्ह येते ते ओके, पण ते कोसेकची व्हॅल्यू पण निगेटिव्ह येऊन जाते, ते निगेटिव्ह नाही पाहिजे तिथं ते पॉझिटिव्ह पाहिजे. सो फोर्थ क्वाड्रंट पण कॅन्सल होईल. समजलं? समजलं का? हो सर. हा, मग फक्त कुठला क्वाड्रंट उरला जो कंडिशन सॅटिस्फाय करेल? सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये पहा, कोसेकची व्हॅल्यू बरोबर पॉझिटिव्ह राहील आणि उरलेल्या सगळ्या व्हॅल्यूज निगेटिव्ह असतात. म्हणजे दोनही कंडिशन सॅटिस्फाय करणारा फक्त एकच क्वाड्रंट आहे. ओके. हो ओके. सर. हा, तर कसं असतं, हे इतकं सॉल्व्ह करलंच पाहिजे अशातला भाग काही नाहीये. थोडं स्मार्ट वर्क करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. ओके, तर अशा छोट्या छोट्या टेक्निक्स तुम्ही स्वतःची इजाद करा. थोडसा तुमच्या फंडामेंटल नॉलेजचा यूज करा. जे तुम्हाला फंडामेंटल नॉलेज मी शिकवलंय त्याचा वापर करा. क्वाड्रंटच काढायचे फक्त, तर बाकी कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये. तुम्हाला क्वाड्रंट बद्दलचं फंडामेंटल नॉलेज माहिती आहे, सो त्याचा यूज करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. असं स्मार्ट वर्क करायचं थोडंसं. ओके.
तर आज पण थांबू येतं. 2 वाजलेत, 12वीचं लेक्चर आहे. ओके, समजलं ना तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला कसं टॅकल करावं लागतं? येस. गुड. सो आता प्रॅक्टिस करा आज परत आणि मला इमेजेस पाठवा.